पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत डॉक्टर सौ शुभा साठे लिखित स्वातंत्र्यवीर सावरकर बंधूंच्या पत्नींनी भोगलेल्या संघर्षमय जीवनाची गाथा त्या तिघी. अभिवाचक अनुराधा मटकरी आणि जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत. आज या अभिवाचनाचा भाग 14वा. एक दिवस सकाळीच स्वारींचं काहीतरी महत्वाचं पत्रलेखन सुरू होतं. मी तुळशीची पूजा, देवपूजा आटोपून पोथी वाचत होते. माई माहेरी गेली होती. तितक्यात दाराची कडी वाजली. स्वारींनी आपले लिखाणाचे कागद झटकन लपवले आणि दार उघडलं तर श्रीधर वर्तक भाऊजी दारात उभे. त्यांनी सांगितलं, लोकमान्यांनी बोलवलंय. कुठे? पुण्यास? नाही, इथंच नाशकात आलेत. कधी? परवा. आपल्या लेकीकडे म्हणजे केतकरांकडे आलेत. केव्हा बोलवलंय? आत्ताच. चला निघू. अहो पण आता गेलंच पाहिजे का कुणास ठाऊक, पण माझ्या मनात उगीचच पाल चुकचुकली. माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आत पायात वाहणा अडकवून स्वारी दरवाजाच्या बाहेर पडली देखील. माझा जीव पुन्हा टांगणीला. स्वारी परत येईपर्यंत काही सुचत नव्हतं. बाळही बाहेर गेले होते. पोथी वाचण्यातही माझं लक्ष लागेना. कसा बसा स्वयंपाक आटोपला. भाजीत तिखट मीठ काय टाकलं आणि काय नाही माहीत नाही. सारं लक्ष बाहेरच्या अंगणात. इतक्यात स्वारींची चाहूल लागली. श्रीधर भाऊजींबरोबर बोलत बोलत दोघांनी घरात प्रवेश केला. दोघांना मी गुळपाणी दिलं. पुन्हा काहीतरी हळूहळू आवाजात बोलणं होऊन श्रीधर भाऊजी निघून गेले आणि स्वारींनी मला पान वाढण्यास सांगितलं. मी वाढलं. खरं तर लोकमान्यांच्या भेटीत काय बोलणं झालं याविषयी माझ्या मनात 1000 प्रश्न होते, पण विचारण्याची हिंमत होत नव्हती. माझी अस्वस्थता स्वारींना जाणवली असणार. आमटी भात कालवता कालवता म्हणाले, उद्या सकाळी मुंबईस निघायचंय. अचानक काय घडलंय? काळकर्ते परांजपे गजाआड झालेत. त्यांना अभियोगासाठी मुंबईस नेण्याचं ठरवलंय. आणि बरोबर कोण? बाळ, विश्वनाथ केळकर, दत्तोपंत केतकर आणि इतरही मंडळी आहेत. काळजी करू नकोस. बाळना पण नेणार? हो. का? मी काहीच बोलले नाही. माझ्या मनावरचा ताण अधिकच वाढला होता. स्वारींचं जेवण झाल्यावर थोडंसं उरलेलं अन्न पोटात ढकलून भरपूर पाणी पिऊन मी माझघरातला आवरू लागले. स्वारींनी खोलीच्या सगळ्या खिडक्या दारं बंद केली आणि कागदपत्रांचा गठ्ठा काढला. त्यातलं काय हवं नको ते पाहिलं. नको असलेले कागद मला जाळायला सांगितले. महत्वाचे कागद माडीवरच्या पोटमाळ्यावर गाठोड्यात बांधून ठेवले. सामानाच्या आणि कागदपत्रांच्या आवराआवरीचं स्वारींचं हे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. पहाटे लवकर उठून स्नान, देवपूजा आटोपून बाळसह ते निघाले. मुंबईला ज्या न्यायालयात अभियोग चालणार होता तिथं पोहोचले तर आवारातच कैद्यांना आणणारी गाडी त्यांना दिसली. गाडीच्या भोवती कडक पोलीस बंदोबस्त होता. त्या अर्थी आत नक्की काळकर्ते परांजपे असणार असं वाटून स्वारींनी त्यांना भेटण्यासाठी गर्दीतून झेप घेतली, परंतु आत काळकर्ते नव्हते. दुसरंच कोणी होतं. स्वारींनी मग न्यायालयाच्या दारापाशी धाव घेतली. तिथंही दारावरच्या पहारेकऱ्याशी काही बोलाचाली झाली. तितक्यात पोलीस सुप्रिटेंडंट GF गायडर पोलिसांना घेऊन आला आणि स्वारींच्या हातात बेड्या अडकवल्या गेल्या. मागाहून बाळ आलेच. त्यांनी गायडरला भेटून हमीवर स्वारींना सोडण्याची खूप विनंती केली, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शिवाय स्वारींच्या खिशात रशियनांच्या क्रांती लढ्याविषयीची माहिती लिखित स्वरूपात सापडली. मग तो गायडर कशाला स्वारींना सोडतोय? दुसऱ्या दिवशी स्वारींना ठाणे कारागृहात नेलं. इकडे घरात मी एकटीच होते. का कुणास ठाऊक, पण माझं कशातच मन लागत नव्हतं. चित्त थाऱ्यावर नव्हतं. एकदा वाटलं माईला सोबतीला बोलवून घ्यावं, पण बिचारी प्रभाकरच्या जाण्यानं आधीच केविलवाणी झाली होती. त्यात तात्या भाऊजी जवळ नाहीत. त्यामुळं
तिला तिच्या आईवडिलांचा सहवास मिळेल तितका आवश्यकच होता. माझ्या मिलीचं काय, रडगाणं सारखं सुरूच असायचं. त्यामुळं मी माईलाही बोलवलं नाही. शेजारी रामभाऊजींच्या पत्नी आवताई होत्या, पण त्या स्वतःच खूप आजारी होत्या. त्यांना मी माझं दुःख काय सांगणार. गोतूताई पण खरे भाऊजींच्या काळजीत गर्क. शिवाय त्यांचं कुटुंबही मोठं खटल्याचं होतं. त्यामुळे मी कुठं जाणार अन कुणाजवळ मन मोकळं करणार. आणि म्हणतात ना, मन चिंती ते वैरीन चिंती, तसंच माझं झालं होतं. स्वारींना मुंबईत जाऊन आता 24 तास झाले होते. रात्री मला धड झोपही लागली नव्हती. स्वारींच्या काळजीत बसून व्यंकटेशाचा धावा सुरू होता. दिवस उजाडला म्हणून यंत्रवत स्नान पूजा आटोपलं. इतक्यात बाळ आले. बरोबर केळकर भाऊजी होते. भाऊजी, तुम्ही दोघेच? हो अगं वहिनी, म्हणजे त्याचं काय झालं की... बाळा भाऊजींचं वाक्य मध्येच तोडत केळकर भाऊजी म्हणाले, वहिनी, आपल्याला फार सावध राहायला हवं. सावध? का? काय झालंय स्वारींना? हो वहिनी, बाबाला अटक झालीय. मी मटकन खाली बसले. पुढे कोण काय बोललं ते माझ्या कानात शिरलंच नाही. डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली. किती वेळ मी निश्चल बसले होते माहिती नाही. भानावर आले तेव्हा आबा भाऊजी आणि राम भाऊजी हे आले होते. कधी नव्हे ते आबा भाऊजींच्या डोळ्यातही पाणी होतं. चौघं मिळून कागदपत्रांच्या आवरासावरीबद्दल बोलत होते. तेव्हा मग मीच स्वतःला सावरलं. उठून माझघरात गेले. गटागट पोटभर पाणी प्यायले अन बाहेर येऊन बाळाभाऊजींना म्हटलं, स्वारींनी सर्व कागदपत्र आवरलीच आहेत, पण तरीही आपल्याला पाहायला हवंय. त्यानंतर मी, बाळ, केळकर भाऊजी, वर्तक भाऊजी अन आबा भाऊजी आम्ही 5 जणांनी रात्रभर जागून आक्षेपार्ह कागदपत्र आबा भाऊजींकडे नेऊन ठेवली. पहाटे पहाटे कुठे आमची जरा पाठ टेकली इतक्यात दारावर टकटक झाली. ज्याची भीती होती तीच कारवाई करायला पोलीस दारात येऊन उभे. अर्वाच्य शिव्या देत दिसेल ते सामान पायानी लाथाडतच सगळे घरात शिरले. सगळं सामान उचकटून टाकलं. फेकाफेक केली. माझा जीव वरखाली होत होता. साऱ्यांची चीडही येत होती, पण काही करू शकत नव्हते. काहीच सापडलं नाही म्हटल्यावर नाईलाजानं सगळेच राक्षस परत जायला निघाले. पण इतक्यात एकाला दुर्बुद्धी सुचली आणि तो परत फिरला. माळ्यावरचं सामान उचकटू लागला तशी माझी धडधड अधिक वाढली. कोणी त्यांना अडवूही शकत नव्हतं. थोड्याच वेळात माळ्यावरच्या बोचक्यातून पोलिसांनी मॅझिनीच्या प्रती, बाळ गंगाधर टिळक आणि शिम परांजपे यांच्या व्याख्यानाची 2 पुस्तकं आणि एक खंजीर काढला. फार मोठी लढाई जिंकल्याच्या आनंदात क्रूर हास्य करत सगळे निघून गेले. एव्हाना दुपार झाली होती. स्नान, पूजा, पोथी, स्वयंपाक सारंच आटोपायचं होतं. पण आता उठून पाणी घेण्याचं देखील त्राण नव्हतं आणि इच्छाही नव्हती. पुढचं सारं चित्र स्पष्ट दिसत होतं. स्वारींची सुटका होणं कठीण होतं. काय करावं काहीच सुचत नव्हतं. बाळना बडोत्यास परत जायला हवं होतं. त्यांचा अभ्यास पुढत होता. पण मला असं एकटं ठेवून जाणं त्यांच्याही जीवावर आलं होतं. शेवटी वर्तक भाऊजी, केळकर भाऊजी आणि आबा भाऊजींनी बाळना समजावलं, आम्ही सगळे सावलीसारखे वहिनींच्या पाठीशी उभे राहू. तू काही काळजी करू नकोस. असा शब्द दिल्यावर बाळना जरा बरं वाटलं. पण माझी आणि स्वारींची काळजी डोक्यात घेऊनच जड पावलांनी बाळ बडोद्यास गेले. घरात पुन्हा मी एकटीच उरले. शेजारी वर्तक भाऊजींचं कुटुंब होतं म्हणून जरा तरी आधार होता. मनात सतत व्यंकटेश आणि गजेंद्र मोक्ष स्तोत्राचं पठण सुरू होतं. माझी ही स्थिती संकटात सापडलेल्या त्या गजेंद्रापेक्षा काही निराळी नव्हती. सुटकेसाठी त्या जगन्नियत्याचा धावा करणं एवढंच माझ्या हातात होतं. स्वारींना ठाणे कारागृहात सश्रम कारावासात ठेवलं होतं. तिकडं त्यांची काय स्थिती असेल याचा विचार डोक्यातून जातच नव्हता.
त्यात काही बाई कानावर यायचं. स्वारींना म्हणे चक्की पिसण्याची शिक्षा दिली होती. या भयानक शारीरिक श्रमामुळे त्यांना रक्ताचे रेच होऊ लागले. त्यामुळे अशक्तपणा वाढला. स्वारींना उभंही राहता येईना. तेव्हा कुठे त्यांना रुग्णालयात हलवलं. असा 1 महिना गेल्यानंतर स्वारींना मुक्त केलं गेलं. त्यांच्या सुटकेचा दिनांक कळला तेव्हा बाळ धावत ठाण्याला गेले आणि स्वारींना सुखरूप नाशकास घेऊन आले. किती दिवसांनी मी त्यांना पाहत होते, पण स्वारींच्या चेहऱ्याकडे बघवतच नव्हतं. शरीर म्हणजे हाडांचा सापळाच झाला होता. चेहरा निस्तेज दिसत होता. स्वारींकडे पाहून माझे डोळे भरून आले. अश्रूंना आतल्यात थोपवण्याचा खूप प्रयत्न करूनही ते बाहेर आलेच. आणि स्वारींच्या नजरेनं नेमकं टिपलं. मी झटकन मान वळवून पदरानं अश्रू पुसले. तितक्यात स्वारींचे शब्द कानावर पडले. येसू, तुझ्या डोळ्यात अश्रू? नाही नाही नाही, कुठं काय. आमच्याशी खोटं बोलू नकोस. फार सहन करावं लागलं ना, पण आता ही सहनशक्ती अधिक वाढवावयास हवी. आता केवळ 1 महिन्यावरच सुटका झाली आहे. काय सांगावं? जन्मठेप झाली तर? काहीतरीच काय भलतं सलतं बोलणं हे. आता माझ्यात सहन करण्याची ताकद नाही. पुन्हा असं बोलू नये स्वारींनी. असं म्हणून माझ्या तोंडून हुंदकाच बाहेर पडला. पण स्वारींनी तर सक्त ताकीदच दिली जणू. म्हणाले, यापुढे आमचा 1 पाय घरात आणि दुसरा कारागृहात. तुझ्यासारख्या स्त्रीनं तर खंबीर राहायला हवं. मी कारागृहात असेल तर बाहेर राहून तुला राष्ट्रकार्य पुढे न्यायचंय का भेकडासारखं रडायचंय? यापुढे मला तुझ्या डोळ्यात अश्रू दिसता कामा नये. मोठ्या कष्टानं पापण्यांपर्यंत आलेले अश्रू मी मागे परतवले. सर्व शक्ती एकवटून उठले आणि माझघरात कामाला लागले. पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं डॉक्टर सौ शुभा साठे लिखित त्या तिघी या पुस्तकाचं अभिवाचन. या पुस्तक अभिवाचनाचा आज आपण भाग 14 ऐकला. अभिवाचक अनुराधा मटकरी आणि जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत.